गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या आमची पूजा झाली, देवपूजा चालली आता. इकडे पद्धत अशी गोड आणि लिंबाचे फुलं वगैरे हे टाकतात. हा प्रसाद सकाळी ठेवतात आणि नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक. उदबत्ती आणते लावली मग अशी उदबत्ती. आमची गुढी अशी उभा केलेली बघा घेतात मस्तपैकी. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना गुढीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला गुढी उभा झालेली आहे, आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. तर देवपूजा झाली तर असा हा प्रसाद करतात बघा. ह्याच्यात आता तुमच्याकडे काय माहिती, गूळ आणि डाळ आणि लिंबाची फुलं असे टाकून हा प्रसाद खातात, सर्वांना पण देतात पूजा झाली की. आणि नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळीचा नैवेद्य स्वयंपाक पण करायचा, स्वयंपाक पण नाही झालेला. गुढी आत्ताशी उभं झालेली आहे. तर माझा व्हिडिओ हा येईल 12-1-2च्या नंतर सोडून, मी आता काय सोडणार नाही. तर चला हे करून आपल्यानंतर बाहेर पण जायचे, थोडंसं काम आहे. तर चला. तर हे बघा आमची गुढी इथं अशी छान मस्तपैकी उभा केलेली आहे, पूजा केलेली आहे. आणि इथं ही शेजारचे आहे, जवळजवळ आहे बघा. तिथून तिकडे हळदी कुंकू पार्सल केलंय लावायला. नका घेऊ तुम्ही, नका येऊ. चला आज मस्तपैकी छान पोळ्या बिळ्या खायची. गुड्या सगळ्यांच्या दारादर उभा आहेत बघा. दिसतात का कोणाच्या, दिसतात कोणाच्या नाही. तसे इथं आहे, इथं ही आमची आणि इथं ही कल्याणताईची छान अशा. चला आता किती राडा झालाय. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, जेवण पण झालं. अशा दादूला पुऱ्या केल्या, त्याला पोळी आवडत नाही. आणि खाली पोळे दिसल्या का, पोळ्या केल्या छान. इथं भजी केली, खाऊन पण झाली, भाजी झाली, भात झाला मस्त. पोळी कशी झाली आजची पोळी? होय तू जेवला का शिवम? हा धिंगाणा घालतात, मस्ती घालतात दोघ जण. आता भांडी तेवढी घासायच्यात आणि बाहेर जायचे. दादू मोबाईल बघतोय. नको करू चालू, नको जाऊ शिवम चालू करू. नैवेद्य वगैरे झाले सगळं. आता काय करताय हो काकू? सत्यनारायणची पूजा आहे, स्वामींची मूर्ती आम्ही आलेलो आहे इथं. द्यायचा नाही असं पोळी आता सुट्टी द्यायची नाही. आता चिपळी हुडकायला जायचं नाही, फिपळी हुडकायला जायचं नाही, असाची खाट आहे. तर चला शुभ सकाळ सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग. तर चिक चाललाय हटायचा आपला. ही गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी, गुड मॉर्निंग. हा होतोय चिक आता. येईल आटत आटत आटत. जेवढ्या कुरड्या करतो तेवढ्या कुरड्या जातात, संपत आहे. फक्त 1-5 किलोचा घाणा राहिलेला आहे. झालं, व्हायला लागलाय ना आता. हा जाळ लागलाय आता. मग खालून हलवा आता, गोल 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 फिरवा. हलवू मी एवढं 10-15 मिनिटात नंतर पुन्हा काय. मागच जाळ आहे घ्यायचं पिशवीचं का बस का. मापात जाळ लागते. आता वरून खालून वर पातेल न्यायचं टेरेसवर. तिकडं काय करतात आला आणि टेरेस पण धुत आलेला आहे. तर आता कुरड्या घालायच्या त्या खाली. पातेलं चिकाचं आपलं शिजते.